राज्यात गेल्या 1.5 वर्षांपासून रखडलेल्या 138 महामंडळांच्या नियुक्त्यांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं म्हटलं जातंय। त्या पक्षांच्या आमदारांच्या संख्येनुसार शिवसेना 29% तर राष्ट्रवादीला 23% जागा मिळतील। पण म्हाडा सिडको सोबत 4 महत्त्वाच्या महामंडळांवरून अजून रस्सीखेच सुरूच आहे। तुम्ही म्हणाल ज्यासाठी ही रस्सीखेच सुरू आहे त्या महामंडळांना खाते वाटपा एवढं महत्त्व खरंच आहे का? तर हो, कदाचित त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आहे। म्हणूनच तर या महामंडळांचा घाट सरकारकडून घालण्यात येतो। पण नक्की यामागे काय पॉलिटिक्स आहे पाहूया त्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। आता जशी चर्चा आहे त्यानुसार शिंदे गटाकडे नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती असल्यामुळे म्हाडा सिडको अशा महत्त्वाच्या महामंडळांचं आणि प्राधिकरणाचं अध्यक्षपद शिंदे गटाकडे असेल, तर उपाध्यक्ष आणि सदस्य ही पदं महायुतीच्या 3 पक्षात विभागली जातील। पर्यावरण खातं हे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना शिंदे गटाकडे होतं, त्यामुळे सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं अध्यक्षपद शिंदे गटाचे सिद्धेश कदम यांच्याकडे आहे। पण आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिफारसींना महामंडळांवरच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वाचं स्थान असणार असल्याचं म्हटलं जातंय। महामंडळांच्या वाटपात भाजपला सर्वात जास्त 48% वाटा मिळणार आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29% आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळण्याची शक्यता आहे। पण जास्तीत जास्त महामंडळ आपल्यालाच मिळावी याची रस्सीखेच जी सुरू आहे ती नक्की कशासाठी? तुम्ही हे लक्षात घ्या की सरकारी महामंडळ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे। महाराष्ट्रात आज सुमारे 100 पेक्षा जास्त सरकारी महामंडळ आहेत। ही महामंडळ वेगवेगळ्या समाज घटकांसाठी, विभागांसाठी आणि विकास कामांसाठी स्थापन केली गेलेली आहेत। पण अनेक वर्षांपासून यापैकी बरीच महामंडळ तोट्यात जात आहेत। सरकार स्वतःच म्हणते की तोट्यात असलेली महामंडळं बंद करू, पण हेच सरकार दुसऱ्या बाजूला म्हणते की ही महामंडळं राज्याच्या खजिन्यावर बोजा ठरत आहेत आणि विकासाच्या कामांना अडथळा सुद्धा आणतायत। तरी गेल्या 2 वर्षांपासून तत्कालीन शिंदे फडणवीस सरकारने 6 नवीन महामंडळ स्थापन केली आहेत। यात मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण महामंडळ आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अशी महामंडळं होती। आता ही महामंडळं असतात कशासाठी? तर राज्याच्या दुर्गम भागात किंवा विशिष्ट समाज घटकांपर्यंत सरकारी योजना आणि विकास कामं पोहोचवणं कठीण जातं। सरकारी यंत्रणा कधीकधी अपुरी पडते, म्हणून त्या भागासाठी किंवा समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केली जातात। त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर योजना राबवता येतील आणि लोकांना त्याचा फायदा होईल असा विचार यामागे असतो। पूर्वी राज्यात सुमारे 95 महामंडळ होती, त्यात नव्याने काय बनवली गेलीत? यातली फक्त 30 ते 35 महामंडळ नफ्यात चालतायत, 10 ते 12 महामंडळ ना नफा ना तोटा या तत्वावर चालतायत, तर 20 ते 25 महामंडळ निष्क्रिय आहेत। बहुतेक महामंडळ सरकारच्या मदतीवरच टिकून आहेत। त्यांची एकूण उलाढाल राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त 3 ते 4% इतकीच आहे। अशी महामंडळ म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे, कारण वर्षानुवर्ष त्यांचा तोटा वाढतच चाललाय। आता ही महामंडळ तोट्यात का जातात? तर सुरुवातीला विकासाच्या हेतूने स्थापन झाली, तर ही महामंडळं कालांतराने ती राजकीय सोयीची साधनं बनतात। पण ती कशी? त्याचा राजकीय फायदा नक्की घेतला कसा जातो? एकतर नाराज आमदार कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक महामंडळांचा परफेक्ट वापर करता येतो। सत्ता कोणाची असो, मंत्रिमंडळ विस्तार होताना अनेक इच्छुकांचा मंत्रिपदावर नंबर लागत नाही, तेव्हा काही आमदार किंवा नेते नाराज होतात। त्यांना मंत्रिपद देता येत नसेल तर महामंडळाच्या संचालक मंडळावर नेमणूक केली जाते। अशा पदांना मानधन, गाडी, ऑफिस, कर्मचारी आणि काही प्रमाणात मंत्रिपदाचाही दर्जा मिळतो। थोडक्यात सरकारी खातं देण्याऐवजी सरकारी मंडळ दिली जातात, त्यामुळे नाराजी कमी होते आणि पक्षांतर्गत नाराजी थोपवता येते। एक प्रकारच्या शासकीय कंपन्याच असलेली महामंडळं व्यावसायिक पद्धतीने चालवण्याऐवजी राजकीय सोयीची व्यवस्था बनतात। दुसरा फायदा म्हणजे सार्वजनिक महामंडळं त्या समाज घटकांच्या मतपेटीसाठी चालवली जातात। विशिष्ट जाती समाजांसाठी नवीन आर्थिक विकास महामंडळं स्थापन केली जातात। उदाहरण सांगायचं झालं तर मराठा, लिंगायत, गुरव, रामोशी, वडार इत्यादी। यामुळे त्या समाजाला आम्ही तुमची काळजी घेत आहोत असा संदेश दिला जातो। निवडणुकीपूर्वी किंवा एखाद्या समाजातल्या वर्गाचं काही मागण्यांसंदर्भात आंदोलन किंवा आरक्षण संदर्भात मोर्चे सुरू असतील, त्यांच्याशी मतभेद निर्माण झालेले असतील, तेव्हा अशी घोषणा केली जाते। घोषणा केल्यावर प्रत्यक्षात अनेक महामंडळ कागदावरच राहतात, पण राजकीय फायदा तात्काळ मिळतो। तिसरा फायदा म्हणजे महामंडळातल्या पदांच्या वाटपातून प्रभाव वाढवला जातो। महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक पदावर पक्षीय कार्यकर्ते, माजी आमदार किंवा जवळचे लोक बसवले जातात। यातून पक्षाला स्थानिक पातळीवर प्रभाव निर्माण करता येतो। टेंडर, भरती, नोकऱ्या किंवा योजनांच्या अंमलबजावणीत पक्षीय लोकांना प्राधान्य दिलं जातं।
आता राजकीय फायद्यासाठी चालणारी महामंडळं तोट्यात कशी जातात? तर जसं की आपण चर्चा केली त्यानुसार नाराज आमदार किंवा कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी महामंडळांवर संचालक म्हणून नेमणूक केली जाते. त्यामुळे व्यावसायिक पद्धतीने काम करण्याऐवजी सरकारी पद्धतीने कारभार चालतो. मनमानी निर्णय, प्रशासनाची साथ आणि सरकारची डोळेझाक यामुळे भ्रष्टाचार वाढतो. उदाहरण म्हणजे राज्य परिवहन महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि विविध पाटबंधारे महामंडळ यांसारख्या संस्था व्यावसायिक नसल्यामुळे दिवाळखोरीतच गेल्या आहेत. कॅगने वारंवार अशी महामंडळ बंद करण्याची शिफारस केली आहे. सरकारने घोषणा केल्या. 2007 मध्ये उपासनी समितीने 11 महामंडळ बंद करण्याची सूचना केली होती. 2015 मध्ये मॅफको, मेल्ट्रॉन, भूविकास महामंडळ, महाराष्ट्र विकास महामंडळ यांसारखी 7 महामंडळ बंद करण्याचा निर्णय झाला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तोट्यातली 35 महामंडळ बंद करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती सुद्धा नेमली होती. पण सरकार बदललं आणि ती महामंडळ तशीच राहिली. आजही हजारो कोटी रुपये या निष्क्रिय महामंडळांमध्ये अडकलेत. त्यांना चालू ठेवण्यासाठी नागरिकांच्या टॅक्समधून कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्यामुळे आधीच तोट्यात असलेली महामंडळं बंद करणं, कार्यक्षम असलेली महामंडळं व्यवस्थित चालवणं आणि नवीन स्थापन करताना स्पष्ट उद्देश आणि आर्थिक व्यवहार तपासणं गरजेचं आहे. अन्यथा ही महामंडळं विकास कामांना मदत करण्याऐवजी केवळ पांढरा हत्तीच ठरतील. तुम्हाला असंच वाटतं का? कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो, लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.